आजकाल आपण अनेकदा ऐकतो की मुली लग्नासाठी उपलब्ध नाहीत. मुलींची संख्या कमी झाली आहे. आपण शेकडो मुलांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही अशी तक्रार करताना ऐकले आहे. लग्नासाठी मुलगी मिळवण्यासाठी लोक देवाला नवस करत असल्याचे आपण तीर्थयात्रेला जाण्याचे बघितले आहे. तुम्ही जगभरातील अनेक शहरांबद्दल ऐकले असेल जिथे महिलांच्या कमतरतेमुळे मुलींच्या कमतरतेमुळे पुरुष अविवाहित राहतात. आपल्या राज्यात गेल्या काही वर्षापासून अशी परिस्थिती निर्माण होत आहे. स्त्री भ्रूण हत्येमुळे मुलींची संख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याचे म्हटले जाते. म्हणूनच आता पुरुषांना लग्नासाठी मुली मिळता येत नाहीत. सुरुवातीला ते नेहमी हुंडा मागत असत, पण आता वेळ आली आहे की लग्नासाठी मुलगी सापडली तर पुरे झाले. आम्ही तुम्हाला शेकडो कुमारी मुलींनी भरलेल्या एका गावाची कहाणी सांगणार आहोत. म्हणजेच अविवाहित मुली. येथील मुलींना लग्नासाठी मुले मिळत नाहीत आणि यांचे कारण खूप विचित्र आहे. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आपण ज्या गावाबद्दल बोलत आहे त्याचे नाव नोव्हा दो कॉर्डेइरो आहे. हे ब्राझीलमध्ये एक गाव आहे. इथे सुमारे 600 मुले आहेत. त्यापैकी एकाही मुलीचं अजून लग्न झालेलं नाही. वय 30 ते 35च्या दरम्यान आहे त्यांचं. खरं तर या गावातील पुरुष एकतर विवाहित आहेत किंवा अविवाहित मुलींचे नातेवाईक आहेत. यामुळे ते लग्न करू शकणार नाहीत. मुली लग्न का करत नाही याचे पहिले कारण आणखी एक कारण, दुसरे कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सहसा नियम असा आहे की लग्नानंतर मुली मुलाच्या घरी राहतात. मात्र ब्राझीलमधील या गावातील मुली लग्नानंतरही या गावातच राहू इच्छितात. ती तिच्या नवऱ्याच्या घरी जाण्यास उत्सुक असल्याचे दिसते. बहुतेक मुली म्हणतात की लग्नानंतर त्यांना असे वाटते की मुलगा त्यांच्यासोबतच त्यांच्या गावी राहायला हवा. यामागे 1995 मध्ये महिलांनी बनवलेला एक नियम आहे. या अंतर्गत येथील महिला पुरुषांनी बनवलेले नियम पाळत नाहीत जणू काही. धन्यवाद. सबस्क्राईब करून ठेवा.